नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मुळशीचा बकासूर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज खिडकाळी या ठिकाणी बिनजोडचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. तर मित्रांनो, आता या मैदानामध्ये आपण एक सकाळी व्हिडिओ टाकला होता की कोणते कोणते नंदी दाखल झाले आहेत. पण मित्रांनो, आता थोड्या वेळापासून टॉपचे नंदी या मैदानात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो, कोणते टॉपचे नंदी या मैदानात दाखल झालेत आता पण ते तर बघणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, स्वर्गीय पंढरशेठ फडके, विगर पनवेल दादा सरकार यांच्या तालमीतील दोन हुकमी एक्के म्हणजेच सर्जा दादा आणि रोमन दादा हे खिडकाळीच्या बिनजोडच्या मैदानासाठी दाखल झालेले आहेत. तर नक्कीच मित्रांनो, यावर्षी रोमनने काशीव हिंद केसरीचा 1 नंबरचा मान पटकावला तर याच जोडीने पटकावला होता. तर मित्रांनो, त्या दिवशी देखील झालेल्या युवा हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकरी रोमन दादा ठरला आहे. तर नक्कीच मित्रांनो, आज या खिडकाळीच्या बिनजोडच्या मैदानासाठी आपल्या सर्जा दादा आणि रोमन दादाला शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, या दोन्ही नंदींनी बिनजोडच्या मैदानात देखील बरेचसे गुलाल घेतलेले आहेत आणि 3 फेऱ्यांच्या मैदानांमध्ये बरेचसे गुलाल आहेत. तर नक्कीच मित्रांनो, आज देखील गुलाल घेऊन जातील हीच अपेक्षा. तर मित्रांनो, जो नंदी सध्या मुंबई बिनजोडला धमाकूळ घालतो जाईल त्या मैदानात बिनजोडचा मानकरी होत आहे असा ऐक प्रसन्न गोटकरांचा, अरुण शेठ पाटील, नाना शेठ प्रधान यांचा, गोटकरांचा छोटा पॅकेट बडा धमाका गोटकरांचा सर्जा या खिडकाळीच्या बिनजोडच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तर मित्रांनो, जो नंदी गोटच्या सर्जासोबत मुंबई बिनजोड गाजवतोय असा समाजसेवक नगरसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा मल्हार 11 या खिडकाळीच्या बिनजोडच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर ज्याची सुट्टीचा चप्पल चित्ता अशी ओळख आहे असा सागरभाऊ काळभर या बिनजोडच्या मैदानामध्ये देखील दाखल झालेला आहे. तर काय सांगशील भाऊ, आज प्रेक्षकांच्या मनातील आपल्याला जोडी पाहायला भेटेल का? भेटला आता बघू काय आपलं काय काम आहे, खाली सोडायचं बघू आता खाली चालतं. आता आपल्यासोबत भाई ड्रायव्हर वाटेगावकर पण आहे. दादा, आपण बसणार का गाडीवरती? अजून शरद म्हणजे जमल त्या ह्याच्यावर ड्रायव्हर आहेत, अजून काय फिक्स नाही. चालेल, शुभेच्छा असते दादा. धन्यवाद.